मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असेल, भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार. कारण सांगितलं जातंय इराण आणि इस्रायलचं युद्ध. पण विचार करा, दोन देशात युद्ध झालं तर तिसऱ्या देशात लॉकडाऊन का लागेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण इमोशन्सवर नाही तर फॅक्ट्सवर बोलूया. आपण समजून घेऊया स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं गणित, भारताचा तेलसाठा आणि खरंच महागाई आपल्याला घरात कैद करणार का? मार्च 2026 मध्ये पंतप्रधान मोदींनी कोविडसारखी सज्जता ठेवण्याचे आवाहन केले. याचा अर्थ क्रायसिस मॅनेजमेंट असा होतो, लॉकडाऊन नाही. लोक युद्धामध्ये होणाऱ्या इंधन टंचाईला एनर्जी लॉकडाऊन म्हणत आहेत. पण लक्षात घ्या, भारतात डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार लॉकडाऊन फक्त सार्वजनिक आरोग्याच्या आपत्तीत लावला जातो, युद्धाच्या नावाखाली लावला जात नाही. इराण आणि ओमानच्या मधून जाणारा हा रस्ता जगाची लाईफलाईन आहे. जगातील 21% कच्चे तेल दररोज इथून वाहतं. भारताला लागणाऱ्या एकूण तेलापैकी 60 ते 65% तेल आखाती देशांतून म्हणजेच इराक, सौदी अरेबिया, UAE यांच्यामधून येतं. हे तेल याच मार्गावरून येतं. जर इराणने हा मार्ग बंद केला तर तेलाचा पुरवठा खंडित होईल. पुरवठा कमी झाला की किंमत वाढते. हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन नाही तर महागाई असा आहे. भारताने गुप्तपणे जमिनीखाली तेलाचे मोठे साठे केले आहेत. विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर या 3 ठिकाणी मिळून 5.33 दशलक्ष मेट्रिक टन तेल साठवले आहे. हा साठा देशाला सुमारे 9.5 दिवस पुरू शकतो. याशिवाय ऑइल कंपन्यांकडे 64 दिवसांचा स्टॉक असतो, म्हणजेच भारताकडे एकूण 74 दिवसांचा बॅकअप तयार आहे. त्यामध्ये उद्या युद्ध झालं तर देश लगेच थांबणार नाही. 2021 पर्यंत भारत रशियाकडून फक्त 2% तेल घ्यायचा. 2024 ते 26 पर्यंत हे प्रमाण 35% ते 40% गेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे रशियाचे तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येत नाही, ते ब्लॅक सीच्या मार्गे येते. म्हणजेच इराण इस्रायल युद्धामुळे भारताचा पूर्ण पुरवठा कधीच ठप्प होऊ शकत नाही. हे रशिया भारत मैत्रीचे सर्वात मोठे यश आहे. कच्च्या तेलाच्या किमती 10% वाढल्या तर भारताचा महागाई दर CPI अंदाजे 3% ते 4% वाढतो. युद्धामुळे डॉलर वधारतो आणि रुपया कमकुवत होतो. यामुळे आयात महाग होते. आणि मित्रांनो, सरकारला अर्थव्यवस्था चालवायची आहे, बंद करायची नाही. लॉकडाऊन लावल्यास टॅक्स कलेक्शन थांबेल आणि देश आर्थिक संकटात येईल. त्यामुळे सरकार कधीही स्वतःहून लॉकडाऊन लावणार नाही. मित्रांनो, भारतात लॉकडाऊन लागण्याची शक्यता 0% आहे. पण हो, युद्धाच्या झळा आपल्या खिशाला नक्कीच बसू शकतात. पेट्रोलचे दर वाढू शकतात, शेअर बाजार कोसळू शकतो. म्हणून घाबरून जाऊ नका, तर माहितीपूर्ण गुंतवणूक करा. अफवा पसरवण्यापेक्षा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांची भीती दूर होईल. जय हिंद, जय भारत.